आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून। आणि सुरुवातीला लोकसभेच्या महानिकालासंदर्भातील टॉप 9 बातम्या। लोकसभेच्या निकालासाठी अवघे 21 तास बाकी। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार। निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा देखील सज्ज। देशात पुन्हा एकदा कोण येणार याकडे सर्वांचं लक्ष। मुंबईमध्ये मतमोजणीची तयारी सुरू। लोकसभेच्या 6 जागांच्या मतमोजणीची पोलीस प्रशासन सज्ज। तर शेवडी विक्रोळीतील मतमोजणी केंद्रांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। पुण्याच्या 4ही लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। बारामती आणि पुण्याची मतमोजणी कोरेगाव पार्कच्या भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये होणार। नाशिकमध्ये देखील मतमोजणी दरम्यान 500 पोलीस तैनात असणार। मतमोजणी केंद्रासह परिसरामध्ये सशस्त्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण। मतमोजणीसाठी प्रशासन देखील सज्ज। 1500 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती। नंदुरबारमध्ये उद्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार। 600 कर्मचारी सज्ज। तर सीआरपीएफसह एसआरपीएफ आणि पोलिसांचा बंदोबस्त असणार। चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। मतमोजणीसाठी एकूण 101 टेबल तर 379 कर्मचारी सज्ज। पडोली एमआयडीसी मधील वखार महामंडळामध्ये मतमोजणी होणार। भंडारा जिल्ह्यामध्ये मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात। 31 पेऱ्यांमध्ये 118 टेबलवर मतमोजणी होणार। तर 500 पोलिसांसह 2000 कर्मचारीही सज्ज। धुळे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून पाहणी। 120 टेबलवर मतमोजणी होणार।